रुग्णवाहिका न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय युवा पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अंकित उर्फ कुणाल गायकवाड असं या पोस्टमास्टरचं नाव असून भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे पोस्टमास्टर म्हणून ते कार्यरत होते। काल पहाटे अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। यावेळी डॉक्टरने तपासणी करून त्यांच्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असल्याचे सांगितले आणि सोबतच तातडीने त्यांना चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला। त्यानंतर गावकऱ्यांनी डॉक्टरांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका देण्यास नकार दिला। त्यानंतर गावकऱ्यांनी एका मेटाडोर मधून पोस्टमास्टर यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष असून त्यांनी या घटनेला डॉक्टरांची हलगर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या मते डॉक्टर हे खासगी कामांसाठी रुग्णवाहिका वापरतात, मात्र रुग्णांना रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करतात। या घटनेविरोधात दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। तर दुसरीकडे पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या आरोपांवर जिल्हा प्रशासनाने खुलासा दिलाय। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे यांनी स्वतः गावात जाऊन चौकशी केल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारच्या रुग्णवाहिकेची मागणी केली नव्हती असं सांगितलं आहे। रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उपलब्ध होती, रुग्णवाहिका न देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। हे सर्व आरोप गैरसमजुतीतून झाल्याचा डॉक्टर कटारे यांनी खुलासा केलाय। नमस्कार, मी डॉक्टर अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर। परवा दिवशीच्या पहाटे 2:15 म्हणजे 2:15च्या आसपास रुग्ण गेला आणि त्याला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही अशी बातमी प्रदर्शित झाली होती। त्या अनुषंगाने मी काल स्वतः मुधोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि भेट देऊन तिथं सखोल चौकशी केली। त्या चौकशीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रभारी आणि द्वितीय वैद्यकीय अधिकारी, तेथील परिचर आणि वाहन चालक या 5 जणांचे बयान घेतले। त्याचप्रमाणे गावातील सरपंच व इतर प्रतिष्ठित नागरिक असे एकूण 5 जणांचे तिथे मी बयान घेतले। तर या बयानांवरून आणि चौकशीवरून असे लक्षात येते की रुग्णाला 2 नातेवाईक सुमारे 2:15 वाजताच्या आसपास घेऊन आले। त्या रुग्णाला पोटदुखी आणि उलटीचा त्रास होत होता। तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली, त्यांना सलाईन तसेच पोटदुखी आणि उलटी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन्स दिले आणि जवळपास 30-40 मिनिटं तो रुग्ण तिथेच होता प्राथमिक आरोग्य केंद्रात, परंतु त्याची तब्येतमध्ये काही सुधारणा होत नव्हती। तर त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयाला जाण्यासाठी संदर्भ सेवेसाठी पत्र दिले। रुग्ण येताना स्वतःच्या गाडीमध्ये आला होता आणि जातानाही त्यांनी स्वतःचीच गाडी घेऊन गेले, न तर रुग्णांनी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी ॲम्ब्युलन्सची मागणी केली, कारण की ॲम्ब्युलन्स तिथंच उभी होती, वाहन चालक तिथेच होता आणि वैद्यकीय अधिकारी पण तिथेच होता। आणि अशा इमर्जन्सीमध्ये कारण ही ॲम्ब्युलन्स ही रुग्णांसाठीच आहे आणि रुग्णांना ॲम्ब्युलन्स देण्यासाठी नकार देण्याचा काही प्रश्नच येत नाही। ही काहीतरी गैरसमजातून बातमी प्रदर्शित झाल्याचे दिसून येते। तर ह्या चौकशीअंती मी एवढंच सांगेल की ही बातमी खरी नाही आणि याची सखोल चौकशी झालेली आहे।